गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ पी सुषमा चांगले. आज आपण इयत्ता दुसरी बुद्धिमत्तेचा क्लास घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आजचा जो आपला घटक आहे तो तर्कसंगती व अनुमान आहे. याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, व्यवस्थित जो घटक आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये वस्तू, पदार्थ, व्यक्ती यांची तुलना केलेली असते आणि त्यांच्या गुणांची असते, उंचीची असते, आकारमानांची असते, तुलना केलेली असते. त्यावरून आपल्याला विशिष्ट काय करायचं असतं, तर त्याच्यावरून उत्तर काढायचं असतं. तर पहिला प्रश्न आहे बघा, ह्याच्यामध्ये आ पेक्षा जाड आहे. काही प्रश्न मी इथे लिहिणार आहे. आ पेक्षा जाड आहे. आ पेक्षा जाड आहे. आ पेक्षा जाड आहे. अ क पेक्षा हलका आहे. क पेक्षा हलका आहे. हलका आहे. तर सर्वात जड कोण? जड आहे इथं शब्द, तर सॉरी. तर सर्वात जड कोण? बघा, प्रश्न कसा विचारलेला आहे बघा. तर्कसंगती अनुमान कसं लावायचं ते समोर फळावर बघा सगळ्यांनी. बघा, अ आ पेक्षा जाड आहे, जड आहे. आहे हा आ पेक्षा जड आहे. आ पेक्षा जड आहे म्हणजे आणि आ मध्ये जड कोण आहे? जड आहे. क पेक्षा हलका आहे. हा क पेक्षा हलका आहे म्हणजे ह्याच्यात जड कोण आलं? क आलं. मग इथं काय आलं? जड आलं. पण ह्याच्यापेक्षा पण जड कोण आलं? क आलं. ते आपण कसं ओळखलं? कारण की हा क पेक्षा हलका आहे. नीट बघा, आ पेक्षा जड आहे पण इथं काय आलं? हा क पेक्षा हलका आहे. म्हणजेच काय, क हा सगळ्यात मोठा येणार आहे म्हणजे सगळ्यात जड क, त्याच्यानंतर त्याच्यानंतर आ असं येणार. सर्वात जड येणार आहे क, त्याच्यानंतर त्याच्यानंतर आ हे सर्वात जड आहे. अशा पद्धतीने तर सर्वात जड कोण? तर सर्वात जड कोण येणार आहे? क येणार आहे. सर्वात जड कोण येणार आहे? तर क येणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. अशा पद्धतीनं दोन प्रश्न असतील, ते तुम्ही सोडवायचे आहेत. परत तुम्हाला सुद्धा ते मी समजून सांगणार आहे. सीता गीतापेक्षा उंच आहे. सीता गीतापेक्षा उंच आहे. उंच आहे. सीता गीतापेक्षा उंच आहे पण मीनापेक्षा उंच नाही. पण मीना पेक्षा उंच नाही. तर सर्वात उंच कोण? तर सर्वात उंच कोण? बघा पुढे बघा. अजून एक याच्यातला प्रश्न घेऊयात आणि आपण पुढचा घटक घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर बघा, तोंडी घेऊयात. ह्या प्रश्नाचं उत्तर घ्या. पुढचे प्रश्न आपण तोंडी घेऊयात. हा प्रश्न काय विचारलेला आहे? सीता गीतापेक्षा उंच आहे. सीता ही गीतापेक्षा काय आहे? उंच आहे पण मीनापेक्षा उंच नाही. सीता गीतापेक्षा उंच आहे पण मीनापेक्षा उंच नाही. तर सर्वात उंच कोण? मीना येणार आहे. सोप्या पद्धतीने सीता ही गीतापेक्षा उंच आहे. सीता ही आहे ती गीतापेक्षा उंच आहे पण मीनापेक्षा नाही म्हणजे सर्वात उंच ही कोण आली?
मीनाड. आलं लक्षात? अशा प्रकारे हे गणित अशी सोडवायची आहे. पुढे बघा. अ इंग्रजीमध्ये तुषारला संदीप पेक्षा जास्त गुण मिळाले, संदीपला रोहित पेक्षा जास्त गुण मिळाले, तर सर्वात कमी गुण कोणाला मिळाले? बघा, इंग्रजीमध्ये तुषारला संदीप पेक्षा कमी गुण मिळाले, संदीप पेक्षा जास्त गुण मिळाले. इंग्रजीमध्ये कुणाला जास्त गुण मिळाले? तुषारला जास्त. कुणाला? संदीप पेक्षा जास्त गुण तुषारला मिळाले. संदीपला रोहित पेक्षा कमी गुण मिळाले, पण संदीपला रोहित पेक्षा सुद्धा कमी गुण मिळाले, तर सर्वात कमी गुण कोणाला मिळाले असतील? संदीपला रोहित पेक्षा जास्त गुण मिळाले, सॉरी, तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले असतील? सर्वात कमी गुण हे रोहितला मिळाले असतील. बघा, कारण की तुषारला संदीपपेक्षा जास्त गुण, संदीपला रोहित पेक्षा जास्त गुण, मग सर्वात जास्त गुण कुणाला, कमी गुण कुणाला मिळाले असणार आहेत? तर सर्वात कमी गुण रोहितला मिळालेले असणार आहेत. आता याच्यामध्ये आहे बघा, अमर समरपेक्षा जाड आहे. अमर आहे तो समरपेक्षा जाड आहे. समर सागरपेक्षा जाड आहे, तर सर्वात जाड कोण? समर हा काय आहे? समर हा सागरपेक्षा जाड आहे, तर सर्वात जाड कोण? असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, अमर समरपेक्षा जाड आहे. हा, समरपेक्षा अमर जाड आहे. समरपेक्षा सागर जाड आहे, तर सर्वात जाड कोण? म्हणजे अमरपेक्षा सागर जाड आणि समरपेक्षा सागर जाड, म्हणजे सर्वात जाड कोण येणार आहे? तर सागर येणार आहे. आलं लक्षात? पुढे आहे आपल्याला विश्लेषण व घटना. विश्लेषण व घटनामध्ये काय केलेले असते? घटना एक दिलेली असते. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये सोहमला एक उतारा देतात. पुढचा घटक आहे हा. उतारा देतात. आता तो उतारा कशा प्रकारे असतो बघा. सोहमला सर्व फळे आवडतात, सुरेशला सफरचंद सोडून बाकी सर्व फळे आवडतात, म्हणजे सुरेशला सफरचंद आवडत नाही. पुढे बघा, महेशला फक्त पेरू आवडतो. महेशला काय होतो? फक्त पेरू आवडतो. गणेशला पेरू आणि द्राक्षे सोडून बाकीची सर्व फळे आवडतात. गणेशला काय होतं की पेरू व द्राक्षे सोडून बाकीची सर्व बाकीची फळे आवडतात. मंगेशला फक्त आंबाच आवडतो. मंगेशला फक्त आंबाच आवडतो. तर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. नीट वाचायचा आहे प्रश्न. बघा, मंगेशला कोणते मंगेशला कोणते फळ आवडते? तर काय लिहिलेलं आहे? मंगेशचं वाचा. मंगेशला फक्त आंबा आवडतो. मंगेशला काय होतं? फक्त आंबाच हे फळ मंगेशला काय होतं? आवडतं. शेवटचं वाक्य दिलेलं आहे, मंगेशला आंबा आवडतो. सुरेशला कोणते फळ आवडत नाही? सुरेश कुठं लिहिलेलं असतं बघायचं आणि त्यानुसार उत्तर शोधायचं. सुरेशला सफरचंद सोडून सर्व बाकीची फळे आवडतात. प्रश्न काय विचारलाय? सुरेशला कोणते फळ आवडत नाही? तर सुरेशला सगळी फळं आवडतात, फक्त सफरचंद हे फळ आवडत नाही. गणेशला कोणती फळे आवडत नाहीत? प्रश्न बघा, गणेशला कोणती फळे आवडत नाहीत हा प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये. आता गणेश कुठं आहे बघा. गणेश म्हणजे आपण बघू शकतो, गणेशला पेरू आणि द्राक्षे सोडून बाकीची सर्व फळे गणेशला आवडतात. गणेशला पेरू व द्राक्षे सोडून बाकीची सर्व फळे आवडतात. सर्वच फळे कोणाला आवडतात? सर्वच फळे कोणाला आवडतात? तर एक नंबरलाच वाक्य आहे की सोहमला सर्वच फळे आवडतात. त्याच्यामध्ये पहिलंच वाक्य आहे, सोहमला सर्वच फळे आवडतात. फक्त पेरू हे फळ कोणाला आवडते? फक्त पेरू हे फळ कोणाला आवडते? तर महेशला फक्त पेरू हे फळ आवडते. हा सुद्धा आपला घटक झाला होता, आपण ओव्हरलूक घेऊया. त्याच्यानंतरचा घटक आहे तो पुढचा आहे वय. मग ते पॅराग्राफ देतात आणि आता जशा पद्धतीनं अनुमान काढलं त्या पद्धतीनं तुम्ही ते सोडवायचं आहे. आलं लक्षात? पुढचा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे वय. वय म्हणजे काय? तर बघा, वयावर कशी सोडवायची असतात गणित बघा. बघा, तर दोघांच्या वयातील फरक कायम सारखाच असतो. बघा, वयाची बद्दल माहिती बघा. दोघांच्या वयातील फरक नेहमी
सारखाच असतो. दोघांच्या वयाची बेरीज देऊन एका व्यक्तीचे वय दिले जाते. बघा, दोघांच्या वयाची बेरीज देऊन एका व्यक्तीचे वय दिले जाते. असल्यास वजाबाकी करून दुसऱ्या व्यक्तीचे आपल्याला वय काढायचे असते. एखाद्या व्यक्तीचे आजचे वय दिल्यास काही वर्षानंतरचे वय आपल्याला काढायचे आहे. आता वय हा घटक घेऊन आपण थांबायचं आहे. प्रश्न काय आहे बघा, गीताचे वय 9 वर्ष असून, नीट प्रश्न बघा, गीताचे वय गीताचे वय 9 वर्षे असून तिच्या आईचे वय 28 वर्ष आहे. तिच्या आईचे वय बघा, तिच्या आईचे वय नको, आईचे वय 28, बरोबर बरोबर, आईचे वय 28 वर्ष आहे. आईचे वय 28 वर्ष आहे. काय प्रश्न मी बघा काय दिलेला आहे, गीताचे वय 9 वर्ष आहे, आईचे वय 28 वर्ष आहे. तर दोघींच्या वयातील फरक, दोघींच्या वयातील फरक, दोघींच्या वयातील फरक विचारलेला आहे. गणित अतिशय सोपे आहे. मगाशी सांगितलं होतं की एका व्यक्तीचं वय दिलं तर दुसऱ्या व्यक्तीचं वय जर काढायचं असेल तर काय करायचं आहे, त्यांची वजाबाकी करावी लागते. तर गीताचे वय 9 वर्ष, गीताचे वय 9 वर्षे, आईचे वय आईचे वय 28 वर्षे. आलं लक्षात? मग दोघींच्या वयातला जर फरक काढायचा असेल तर काय करायला पाहिजे आपल्याला, 28 वजा 9, 28 मधनं 9 घालवा तर किती बेरीज येते बघा. तर इथं काय येणार, बेरीज येणार आहे 19. मग दोघींच्या वयातील फरक किती येणार आहे, 19 येणार आहे. कारण की इकडचा गेला, इथं काय उरले, 28 मधनं 9 गेले 18. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, काढायचं आहे. तर प्रश्न नीट वाचा. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, वय काढायचं आहे. तर बघा पुढचं गणित आहे, तर बघा, तर या दोघींच्या वयातला पण फरक काढला, किती आला, 19 वर्ष आलेला आहे. पुढे बघा, पुढे अशा पद्धतीचं अनेक गणित तुम्हाला घालणार आहे, ते तुम्ही सोडवायचं आहे. सदूचे वय 4 वर्ष आहे. बघा, दोन गणित देणार आहे. सदूचे वय 4 वर्षे आहे. सदूचे वय 4 वर्षे आहे. वडिलांचे वय सदूपेक्षा 22 वर्षांनी जास्त आहे. वडिलांचे वय वडिलांचे वय तर बघा, सदूचे वय 4 वर्ष आहे. वडिलांचे वय सदूपेक्षा वडिलांचे वय सदूपेक्षा
22 वर्षांनी जास्त आहे, 22 वर्षांनी जास्त आहे. आता कुणाचं वय विचारलेलं आहे बघा. तर वडिलांचे वय किती? तर वडिलांचे वय किती? बघा, अजून एक प्रश्न तुम्हाला देणार आहे. 1-2 मिनिटात तुम्ही हे प्रश्न सोडवायचे आहेत. प्रयत्न करा. तुम्हाला कोणत्या पद्धतीचे प्रश्न सोपे जातात? तर गणेश आणि सीता यांच्या वयांची बेरीज 20 वर्ष आहे बघा. गणेश व सीता, गणेश व सीता यांच्या वयांची बेरीज, सोपं गणित आहे, वयांची बेरीज 20 वर्षे आहे. तर 2 वर्षांनी वयांची बेरीज किती असेल? तर तर 2 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? तर 2 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? ओके, हे 2 प्रश्न दिलेले आहेत, सोडवा. बघा, प्रश्न काय आहे बघा. सदूचे वय 4 वर्ष आहे, वडिलांचे वय सदूपेक्षा 22 वर्षांनी जास्त आहे. तर वडिलांचे वय किती? म्हणजे वडिलांचे वय सदूपेक्षा 22 वर्षांनी जास्त आहे. तर वडिलांचे वय किती आपल्याला काढायचे आहे? गणेश व सीता यांच्या वयांची बेरीज 20 वर्ष आहे. तर 2 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? तर 2 वर्षांनी, प्रश्न नीट वाचा आणि त्याचं उत्तर काढायचं आहे. बघा, आता प्रश्न काय विचारलेला आहे नीट बघा ह्याच्यामध्ये. तर सदूचे वय 4 वर्ष आहे, वडिलांचे वय सदूपेक्षा 22 वर्षांनी जास्त आहे. तर वडिलांचे वय किती? सदूचे वय 4 वर्ष, वडिलांचे वय 22 वर्ष, म्हणजे ह्या बा सदूपेक्षा 4 वर्षांनी, 22 वर्षांनी वडील काय आहेत? मोठे आहेत. सदूपेक्षा 22 वर्षांनी वडील मोठे आहेत. म्हणून आपण काय करायचंय? 22 + 4 करायचंय. 4 आणि 2 6, 26. तर वडिलांचे वय किती येणार आहे याच्यामध्ये? 26 वर्ष येणार आहे. कारण की काय प्रश्न विचारलेला आहे बघा, की सदू हा वडिलांच्या पेक्षा सदूचे वय दिले 4 वर्ष, पण सदूचे वडील हे
सदूपेक्षा 22 वर्षांनी कसे आहेत, ज्या वयाने जास्त आहेत. सदू हे नाही, वडील हे काय आहेत, सदूपेक्षा 22 वर्षांनी जास्त आहेत. म्हणून आपल्याला काय करायचंय, सदूच्या आणि त्या त्याचे काय करायचे आहे, वडिलांच्या त्यांची बेरीज करायची आहे. पुढे बघा, गणेश व सीता यांच्या वयांची बेरीज 20 वर्ष आहे. बघा, गणेश आणि सीता यांच्या वयांची बेरीज 20 वर्ष आहे. म्हणजे गणेश ए अधिक सीता यस, तर 2 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल. आता ह्याची पण 2 वर्षांनी काय होणार आहे, वय वाढणार आहे 2 वर्षांनी, आणि ह्यांचं पण 2 वर्षांनी काय होणार आहे, वय वाढणार आहे. मग ह्याचं 2 वर्षांनी वाढणार आणि ह्याचं 2 वर्षांनी वाढणार. हा, म्हणजे ह्याच्यामध्ये किती वर्षांनी वाढ होणार आहे, 4 वर्षांनी वाढ होणार आहे. कारण गणेश आणि सीता यांच्या वयांची बेरीज 20 वर्ष आहे. आणखी 2 वर्षानंतर ह्याची पण, गणेशची पण, सॉरी, गणेश म्हणजे जीव आहे का, गणेशची पण 2 वर्षांनी वाढणार आणि इथं सीताची पण 2 वर्षांनी वाढणार. मग 20 अधिक 4 आपल्याला करायचं आहे. आलं बेरीज, किती बेरीज येणार आहे, 24 येणार आहे. म्हणजे दोघांच्या वयांची बेरीज आपल्याला काय करायची आहे, इथं करायची आहे. कारण की दोघांचं वय हे, एकट्याचं वाढलं असतं समजा वय 2 वर्षांनी, तर फक्त अधिक 2 केलं असतं. पण दोघांचं सुद्धा वय 2 अधिक 2 वर्षांनी काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणून इथं 24 वर्ष आपण केलेलं आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे बघा, शेखर बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. बहिणीचे वय 5 वर्ष असेल तर शेखरचे वय किती. शेखर बघा, प्रश्न लिहून देणार आहे, तुम्ही सोडवायचा आहे. शेखर बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. मोठा आहे. बहिणीचे वय बघा, शेखर हा बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. बहिणीचे वय 5 वर्ष असेल, बहिणीचे वय 5 वर्षे असेल, तर शेखरचे वय किती. हा एक प्रश्न आहे. अजून एक प्रश्न घेऊयात. नितीन पेक्षा शंतनू 3 वर्षांनी लहान आहे. बघा, नितीन पेक्षा शंतनू 3 वर्षांनी, नितीन पेक्षा शंतनू 3 वर्षांनी लहान आहे. शंतनूचे वय 6 वर्ष असेल तर नितीनचे वय किती. नितीनचे वय किती. बघा, 2 प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत. प्रश्न अगदी सोपे आहेत.
बघा, शेखर बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. बहिणीचं वय दिलेलं आहे. बहिणीचं वय दिलेलं आहे, त्यामुळे शेखरचे वय काढायला आपल्याला काय एकदम सोपं जाणार आहे. बहिणीचे वय किती दिलेलं आहे? 5 वर्ष. असं लिहायचं, बहिणीचे वय 5 वर्ष. शेखर बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे बहिणीचं वय 5 वर्ष, मग शेखर बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे 5 अधिक 4 करायचं. कारण की शेखर हा बहिणीपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? 4 वर्षांनी मोठा आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय? 5 अधिक 4 करायचं आहे. बघा, 5 अधिक 4 किती होणार? 9 होणार. बघा, नितीन पेक्षा पुढे बघा, म्हणजे नितीन पेक्षा शंतनू 3 वर्षांनी काय आहे बघा, लहान आहे. इथं घ्यायचं लहान. शंतनूचे वय 6 वर्ष असेल तर नितीनचे वय किती वर्ष असणार आहे? आता नितीन हा पेक्षा शंतनू हा 3 वर्षाचा लहान आहे. शंतनूचे वय 6 वर्ष असेल तर नितीनचे वय किती येणार आहे? सोपं आहे, 3 वर्ष येणार आहे. कारण 6 मधनं 3 वर्ष वजा होतात, कारण की शंतनू नितीन पेक्षा शंतनू हा काय आहे? 3 वर्षांनी लहान आहे. आणि शंतनूचे वय दिलेलं आहे 6 वर्ष. शंतनूचे वय किती दिलेलं आहे? तर 6 वर्ष दिलेलं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? शंतनू नितीन हा शंतनूपेक्षा नितीनचे वय 3 वर्ष असेल. पुढे बघा, सोपं आहे बघा. राधिका आणि तिचे बाबा यांच्या वयांची बेरीज 25 वर्षे असताना बाबांचे वय जर 22 वर्ष असेल तर राधिकाचे वय किती? बघा, राधिका आणि तिचे बाबा यांच्या वयांची बेरीज. राधिका व तिच्या बाबांच्या वयाची बेरीज. राधिका आणि बाबा बाबा हा यांच्या वयांची बेरीज 25 वर्षे असताना बाबांचे वय 22 वर्ष. बाबांचे वय 22 वर्ष, तर राधिकाचे वय किती? आता दोघांच्या वयांची बेरीज 25 वर्ष आहे. त्यातल्या बाबांचे वय दिलेलं आहे 22 वर्ष. मग 25 मधनं 22 गेले, राहिले किती? 3 वर्ष. मग राधिकाचे वय किती येणार आहे? 3 वर्ष येणार आहे. अगदी सोपं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला काहीही अवघड नाही आहे. दोघांच्या वयांची बेरीज दिलेली आहे 25 वर्ष. त्यामध्ये बाबांचे वय दिलेले आहे, वयांची बेरीज 25 वर्ष. माझी आणि माझ्या वडिलांची वयांची बेरीज 25 वर्ष. आणि बाबांचे वयांच्या बेरजेमधले बाबांचे वय 22 वर्ष. मग माझे वर्ष किती होणार आहे? 22, 25 मधनं 22 गेले, 3 वर्ष. अशा प्रकारे आपण काय करायचं? ही गणित सोडवायचे. पुढचे एक गणित बघूया. सुभाषचा जन्म झाला तेव्हा वडिलांचे वय 27 वर्ष होते, तर दोघांच्या वयातील फरक किती? सोपा आहे बघा. सुभाषचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी नुकताच जन्म झालेला आहे बाळाचा. मग त्यावेळी त्यांच्या वडिलांचे वय किती होते? 27 वर्ष होते. तर दोघांच्या वयातील फरक किती येणार? तर दोघांच्या वयातील फरक हा 27 वर्षच येणार. कारण की सुभाषचा जन्म झाल्यावरच त्याचे वडील 27 वर्षाचे होते, आणि त्यावेळेच त्या दोघांच्या वयातील फरक विचारलेला आहे, तो येणार आहे 27 वर्ष येणार आहे. बघा, पुढचं गणित बघा. दर्शनचे वय 4 वर्ष आहे, त्याचा मित्र सौरभचे वय 6 वर्ष आहे. दोघांच्या वयांची बेरीज किती? दर्शनचे वय 4 वर्ष, त्याचा मित्र सौरभ त्याचं वय 6 वर्ष, तर दोघांच्या वयांची बेरीज किती येणार आहे? 6 अधिक 10, तर 10 वर्ष येणार आहे. बघा, पुढचा प्रश्न. सार्थकचा दुसरा वाढदिवस आज साजरा होत असेल, आज सार्थकचा दुसरा वाढदिवस साजरा होत असेल, यानंतर येणाऱ्या 5व्या वाढदिवसा दिवशी तो किती वर्षाचा असेल? सार्थकचा आज वाढदिवस आहे दुसरा, आज दुसरा वाढदिवस आहे. येणाऱ्या काय म्हटलेलं आहे? यानंतर येणाऱ्या 5व्या वाढदिवसा दिवशी तो किती वर्षाचा असेल? यानंतर येणाऱ्या 5व्या वाढदिवसा दिवशी तो 5च वर्षाचा असणार आहे. आणि 5व्या वाढदिवसा दिवशी म्हणजे 5 वर्षानंतर म्हटलेलं नाही, येणाऱ्या 5व्या वाढदिवसा दिवशी ती किती वर्षाचा तो असणार आहे? तर तो 5च वर्षाचा असणार आहे. त्याच्यामध्ये आता 2 वर्षानंतर अधिक 5 वर्ष गेल्यावर तो 5 वर्ष वाढतो का? नाही वाढत. 5 वर्षापर्यंत 5 वर्ष तो राहणार आहे. शेवटचं गणित बघूयात. लता, पवन, माधव यांचा जन्म एकाच दिवशी झाला असून
तिघांच्या वयांची बेरीज 9 वर्ष आहे, तर त्यांचे वय आज रोजी किती असेल? बघा, लता, पवन, माधव यांचा जन्म एकाच दिवशी झाला असून आज रोजी तिघांच्या वयांची बेरीज 9 आहे, तर त्यांचे वय आज रोजी किती असेल? तर लता, आता आपण यल अधिक पवन प अधिक माधव यम घेऊया. पी आणि माधव यम यांचा जन्म एकाच दिवशी झालाय, मग त्यांच्या तिघांच्या वयांची बेरीज 9 वर्ष आहे. तर त्यांचे वय आज रोजी किती असेल? तिघांची वय बेरीज 9 वर्ष आहे, म्हणजेच काय, ह्याची 3 येणार, ह्याची 3 येणार आणि ह्याची 3 वर्ष येणार, म्हणजे प्रत्येकाची 3 3 वर्ष येणार आहे का? हे पण सांगू, कारण तिघांचा जन्म एकाच वर्षी झालेला आहे, त्यामुळं हा 3 वर्षाचा, लता 3 वर्षाची, पवन 3 वर्षाचा आणि माधव 3 3 वर्षाचा येणार आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, सगळी गणित वयाची मी सोडून दिलेली आहेत, मुलांना अजिबात त्याच्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही. सोडवताना नीट वाचा आणि ही गणित पुन्हा सोडवायचे आहेत. आता आपण काय करूया, इथंच थांबूया. त्याच्यानंतरचे पुढचे घटक आपण पुढं घ्यायचे आहेत. मग आज इयत्ता तिसरी बुद्धिमत्तेचा क्लास, दुसरी बुद्धिमत्तेचा क्लास आपण घेतलेला दुसरीचा, त्याच्यामध्ये जो आजचा हा घटक महत्वाचा शिकवलेला आहे, तो काय करायचा आहे, वहीमध्ये प्रत्येक ओळ वहीमध्ये लिहायची आणि काय करायची आहे ती सोडवायची आहे. थँक्यू.